नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, 1 जुलै हा दिवस भारतातील प्रत्येक चार्टर्ड अकाउंटसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 1949 मध्ये भारतीय सनदी लेखापाल संस्था म्हणजेच ICAI ची स्थापना झाली आणि तेव्हापासून देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये, उद्योजक विश्वाच्या उभारणीत आणि पारदर्शक अर्थव्यवस्था घडवण्यात चार्टर्ड अकाउंट्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मित्रांनो, आजची आपली मुलाखत खास आहे कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अशी एक जोडी ज्यांच्या आयुष्यात फक्त नात्याचं नव्हे तर व्यवसायाचंही एक सुंदर बंध आहे. एकाच घरात दोन चार्टर्ड अकाउंट्स, आकड्यांची भाषा समजणारे, उद्योग विश्वाला दिशा देणारे आणि अनेक व्यवसायाच्या यशामागे उभे असणारे हे दाम्पत्य आज आपल्या सोबत आहेत. आपल्या पहिल्या मान्यवर पाहुण्यांची ओळख करून देते. श्री राहुल कुलकर्णीजी, छत्रपती संभाजीनगर येथील अनुभवी चार्टर्ड अकाउंट. 2014 मध्ये त्यांनी CA पूर्ण केल्यानंतर गेल्या 12 वर्षांपासून वित्तीय आणि लेखा क्षेत्रात कार्यरत आहेत. जिओलाइट आणि इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर ते स्वतंत्र प्रॅक्टिस करत आहेत. सध्या ते सायन्स फॉर सोसायटी S4S या अग्रगण्य संस्थेत हेड ऑफ स्टॅटिस्टिक फायनान्स म्हणून कार्यरत आहेत. इंटरनॅशनल टॅक्सेशन मधील विशेष अभ्यास आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने व्यवसाय प्रक्रिया सुलभ करण्याची त्यांची आवड विशेष उल्लेखनीय आहे. आणि आता आपल्या दुसऱ्या मान्यवर पाहुण्या सौ प्रियंका कुलकर्णी. छत्रपती संभाजीनगर येथील चार्टर्ड अकाउंट. 2015 मध्ये त्यांनी CA पूर्ण केल्यानंतर त्यांनी 4 वर्षे एका बहुराष्ट्रीय कंपनीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर स्वतंत्र त्या CA प्रॅक्टिस करत आहेत आणि आज प्राप्तिकर कायदा आणि कंपनी लेखा परीक्षण ही त्यांची विशेष कौशल्याची क्षेत्रे आहेत. त्या अनेक उद्योग, व्यावसायिक आणि उद्योजकांना आर्थिक व कर सल्ला देत आहेत. राहुल सर आणि प्रियंका मॅडम, देवगिरी रेडिओच्या या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. सर, तुम्हाला पहिला प्रश्न आहे की CA डे निमित्त तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? बरोबर. CA डे हा काही फक्त आमचा एक व्यावसायिक वाढदिवस आहे असं नाही आहे, तर तो मला असं वाटतं की एक देशाचा आर्थिक विश्वासाचा उत्सव आहे. त्याचं कारण एक छोटंसं असं उदाहरण सांगतो की आपण एखाद्या बँकेमध्ये पैसे गुंतवतो, एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतो किंवा एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो. हे सगळं घेत असताना आपण काय बघतो तर त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट्स बघतो किंवा त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे सगळं बघतो. हे सगळं बघत असताना जे आकडे तुमच्या समोर येत आहेत हे आकडे खरोखर बरोबर आहेत की नाही हे कोण बघताय, तर हे एक CA बघतोय. तो ह्याला व्हेरीफाय करतो आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो. त्याच वेळेस हे आकडे तुमच्या माझ्या समोर येतात आणि त्याच्या बेसिसवरती आपण आपल्या आयुष्यातली जी जमापुंजी असते ही कुठेतरी इन्व्हेस्ट करतो. त्याच्यामुळे CA डे हा मला असं वाटतं की आर्थिक विश्वासाचा उत्सव याच्यामुळेच आहे की CA ने एखादी गोष्ट व्हेरीफाय केलेली आहे असं ज्यावेळेस आपल्याला माहिती असतं त्यावेळेस आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून पुढे गुंतवणूक करू शकतो. हो हो, अगदी बरोबर सर. मॅडम, CA डे तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या किती खास आहे? माझ्यासाठी हा दिवस खूप भावनिक आहे कारण या पदामागचा संघर्ष हा एक फक्त CAच जाणतो आणि त्याचं कुटुंबही जाणतं. हो हो हो. मला एक आठवण आठवते की ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला होता त्या दिवशी पूर्ण कुटुंब असं श्वास रोखून बसलेलं होतं रिझल्टसाठी. आई, बाबा, बहीण सगळेजण वाट बघत होते माझ्याच इतकी CA होण्यासाठी. आणि मी CA झाल्यानंतर तेवढाच आनंद त्यांनाही झाला होता जेवढा मला झाला होता. त्यामुळे मला असं वाटतं की हा दिवस प्रत्येक CA साठी खूप स्पेशल असतो आणि आमच्या घरात तर आम्ही दोघंही CA असल्यामुळे एक CA ची जर्नी दोघांनी सोबत पाहिलेली आहे, संघर्ष दोघांनी सोबत पाहिलेला आहे आणि आता त्याचे बेनिफिट्स पण आम्ही दोघं सोबत एन्जॉय करतोय. त्याच्यामुळे आमच्यासाठी हा डेफिनेटली खूप आनंदाचा दिवस असतो. खरंच मॅडम. सर, CA डे का साजरा केला जातो आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व नेमकं काय आहे? बरोबर. तर आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि 1 जुलै 1949 मध्ये CA इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. CA इन्स्टिट्यूटची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस सुरुवातीला काही मानद असे मेंबर्स होते की ज्यांना कुठलीही परीक्षा न देता सरकारने स्वतःहून तुम्ही ICAI चे मेंबर्स म्हणून काम करा असं म्हणून भारतामध्ये काही मेंबर्सला सांगितलं गेलं. आणि त्यावेळेस याची गरज का बरं पडली, कारण की देश स्वतंत्र झाल्यानंतर असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांवरती लक्ष ठेवणारा आणि त्या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही हे सांगणारा कोणीतरी एक प्रोफेशनल बॉडीची खूप जास्त त्यावेळेस आवश्यकता होती. त्याच्यामुळे 1 जुलै 1949 रोजी CA इन्स्टिट्यूटचं फॉर्मेशन झालं आणि त्याचा अधिकृत पायाभरणी झाली. मी असं म्हणेन की हे एक स्वतंत्र भारताचा आर्थिक पायाभरणीचा एक भाग आहे आणि तीच ICAI आज जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लेखपाल संस्था आहे आणि आज 4 लाखापेक्षा जास्त अधिक CA हे आपल्या देशामध्ये काम करत आहेत, जे आपल्या सर्वांना विश्वास देत आहेत असं मी म्हणेन. नक्कीच नक्कीच. मॅडम, सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात चार्टर्ड अकाउंटची भूमिका किती महत्त्वाची असते असं तुम्हाला वाटतं?
बहुतेक लोकांना असं वाटतं की सीए ही फक्त एक मोठ्या कंपनीसाठी किंवा श्रीमंत लोकांसाठीच काम केलं जातं सीएचं. पण मला वाटतं की हा लोकांचा गैरसमज आहे. आजकाल छोट्या छोट्या व्यावसायिकांना पण सीएची गरज तितकीच महत्वाची आहे जितकी मोठ्या कंपनींना आहे. कारण तुम्ही कंप्लायंट असणं ही खूप गरजेची गोष्ट झाली आहे आताच्या काळामध्ये. छोट्या व्यावसायिकांना कंप्लायन्स न बघता तुम्ही पूर्ण इफेक्टिव्ह कॉस्ट मॅनेजमेंट करून तुमचा बिझनेस कसा प्रॉफिटेबली रन झाला पाहिजे ह्या गोष्टीसाठी सीए तुम्हाला खूप योग्य मार्गदर्शन करू शकतो असं मला वाटतं. आणि तुम्हाला बिझनेस लोन्स घेणं हे खूप इझी गोष्टी होऊन जातात. आणि अजूनही लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की सॅलरी मिळते मला तर मला सीएची गरज नाही. पण मला असं वाटतं की सॅलरी पर्सनला सुद्धा सीएची तितकीच गरज आहे. कारण त्यांचं जी काही मिळकत आहे त्याचे योग्य इन्व्हेस्टमेंटचे सल्ले हा एक सीए तुम्हाला चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. ज्या पद्धतीने तुम्ही होम लोन साठी व्यवस्थित अप्लाय करू शकता, तुमच्या कमवलेल्या इन्कम वरती इन्व्हेस्ट करून त्याच्यावरून चांगले रिटर्न्स मिळवू शकता. सो सीएची गरज ही आजकाल फक्त मोठ्या कंपन्यांसाठी आणि मोठ्या श्रीमंत लोकांसाठी नसून सर्वसामान्य लोकांसाठी तितकीच गरजेची झालेली आहे. नक्कीच नक्कीच मॅडम. मी याच्यामध्ये थोडंसं ऍड करू इच्छितो. सर्वसामान्यांमध्ये आता जसं नवीन जनरेशन आहे तर या सगळ्यांना स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करायचं, स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा अशी इच्छा खूप जास्त असते. त्याच्यामुळे जो पण कोणी असा असतो की ज्याला काहीतरी बिझनेस चालू करायची इच्छा असते, माझी असं अपेक्षा आहे की त्या प्रत्येकाने सुरुवातीला एकदा आपल्या सीए सोबत कन्सल्ट करायला पाहिजे. कारण की प्रत्येक नवीन उद्योजकाला उद्योग चालू केल्या केल्या असं वाटतं की माझ्याकडे जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर असावा, माझी कंपनी असावी, मी त्याचा डायरेक्टर असावा, अमुक शेअर होल्डर असावं, असे सगळे मोठे स्वप्न जरी सुद्धा असले तरी सुद्धा प्रॅक्टिकली ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करायला चालू करतात त्यावेळेस त्याच्यामधल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथून तुम्ही चालू केलं पाहिजे हे एकदा तुम्ही तुमच्या सीए सोबत बोललं पाहिजे. प्रत्येक छोट्या गोष्टीचे काय काय इम्प्लिकेशन्स असू शकतात, त्याचा खर्च काय असू शकतो, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही राहणार तोपर्यंत तुम्ही त्या बिझनेसमध्ये ऑपरेशनली खूप चांगलं काम करू शकता पण कदाचित आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही कुठेतरी मागे पडू शकता. त्याच्यामुळे कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला हे करणं आवश्यक आहे. आणि जे व्यवसाय करत नाही, जे नोकरी करतात त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की खूप वेळा काय होतं की आपण कुठे गुंतवणूक करावी, कुठे गुंतवणूक करू नये ह्याचा सुद्धा त्यांना फार जर का अंदाजा येत नसेल, आलेल्या सॅलरीमधनं आपण खर्च किती करावा ह्याच्या बाबतीत सुद्धा काही छोटे छोटे ठोकताळे असतात. आपण कर्ज किती घेतलं पाहिजे याच्या बाबतीत सुद्धा छोटे छोटे ठोकताळे असतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या म्हणजे जसं तुम्ही एखादा फॅमिली डॉक्टर असतो ज्याला तुम्ही घरातल्या तुमच्या सगळ्या गोष्टी सांगता की हा आजार आहे, हे आहे, हे ते आहे, म्हणजे अगदी छोटं डोकं दुखण्यापासून ते प्रत्येक गोष्टीपर्यंत आपण त्याच्याशी डिस्कस करतो. सेम तसा तुमचा सीए हा तुमचा फॅमिली सीए असतो. तुम्ही त्याच्याशी प्रत्येक गोष्टी बोलले पाहिजे, तुम्ही सांगितलं पाहिजे. त्याच वेळेस त्याच्यातनं तुम्हाला खूप सारे पॉझिटिव्ह आउटकम्स जे ते मिळू शकतात. नक्कीच सर, नक्कीच. सर, आता तुमचा सीए होण्याचा प्रवास कसा सुरू झाला हे आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. हा खरं तर खूपच इमोशनल भाग असतो. माझ्यासाठी खूप चांगली फॉर्च्युनेट भाग असा आहे की माझी मोठी बहीण जी आहे ती सुद्धा सीए आहे. ती माझ्यापेक्षा 4 वर्ष मोठी आहे आणि तिने खरं तर सीए करायला ज्यावेळेस सुरुवात केली होती तो काळ खूप वेगळा होता. म्हणजे मला वाटतं 2002 साली तिने सुरुवात केली असेल सीएच्या अभ्यासासाठी. आणि त्यावेळेस असं होतं की एखाद्या मुलाने कॉमर्स घेणं ही खूपच जास्त दुर्लभ गोष्ट होती किंवा त्या मुलाकडे तेवढ्या चांगल्या नजरेने समाज बघत नव्हता की अरे ह्याला हा अभ्यासामध्ये फारच कमकुवत दिसतोय म्हणून याने कॉमर्स घेतलंय. आणि त्यातले त्यात सीए करणं हे म्हणजे माहितीच नव्हतं लोकांना. पुष्कळ माझे मित्र असे आहेत की ज्यांना ज्यावेळेस मी त्यांना 11वी 12वीच्या वेळेस 10वीच्या सगळ्या शाळेतल्या मित्रांना सांगायचो की मी सीए करणार आहे पुढे, तर त्यांना असं वाटायचं की बीए सारखं काहीतरी असेल बुवा, हे म्हणजे बीएच्या पुढे सीए असेल असं कदाचित असेल, असं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये असायचं. त्याच्यामुळे माझा प्रवास माझ्या बहिणीमुळे खूपच जास्त त्या मानाने सोपा झाला. माझी बहीण होती गायडन्ससाठी, पण तरी सुद्धा प्रत्येक सीएची स्वतःची जर्नी असते आणि ती स्वतः त्याला पूर्ण पाळावी लागते. आम्हाला सीएसचा जो सिलेबस आहे म्हणजे अभ्यास करणं हा तर खूप मोठा त्याच्यातला भाग आहेच आहे. त्याच्यासोबत 3 वर्ष सीए कडे इंटर्नशिप करायला लागते. म्हणजे अभ्यास करता करता तुम्हाला हा इंटर्नशिपचाही भाग सांभाळावा लागतो. म्हणजे त्यावेळेस असं वाटतं एका पॉइंट ऑफ टाइमला की अरे बाबा मला अभ्यास करायचा तर अभ्यास करू द्या, मला कामं का करायला लावताय, अशी सुद्धा परिस्थिती येते. त्याच्यामुळे हा प्रॅक्टिकल लर्निंगचा जो भाग आहे मग ते ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस लक्षात येतं की प्रॅक्टिकली आपण जी गोष्ट करत होतो ती अभ्यासामध्ये अशी आहे आणि त्याचा अभ्यासाला जो फायदा होतो तर तो सगळा त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामुळे सीएचा जो अकॅडमिक्स असतो त्याच्यामध्ये मे आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये वर्षातनं परीक्षा होत असतात. त्याच्यामुळे आणि सीएची खासियत ही असते की
100 पैकी 99 सीएना अटेम्प्ट लागतात, म्हणजे त्यांना परत परीक्षा द्यावी लागते, ते पहिल्या परीक्षेमध्ये निघत नाही. हो हो तर हे आम्ही असं मध्ये मध्ये म्हणतो की आफ्टर मे देर इज अगेन नोव्हेंबर. त्याच्यामुळे हार न मानता ठीक आहे, हा अटेम्प्ट नाही झाला तर पुढच्या अटेम्प्टला करू. आणखीन एक सीएच्या एक्झामची खासियत अशी असते की जर का तुम्हाला 4 सब्जेक्टचे 2 ग्रुप असतील तर तुम्हाला पास होण्यासाठीचा क्रायटेरिया जो आहे तो थोडासा कठीण असा आहे की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये 40 पेक्षा जास्त मार्क मिळाले पाहिजे आणि त्या ग्रुपचे टोटल मार्क हे 50% पेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे समजा असं झालं की टोटल 400 मार्काचे 4 पेपर्स असतात, त्याच्यामध्ये एकाही सब्जेक्टमध्ये 36 मार्क आले, 40 पेक्षा कमी मार्क आले, तर तुम्हाला 4ही सब्जेक्ट परत द्यावे लागतील. हे करत असताना तुम्हाला बाकी सब्जेक्टमध्ये किती मार्क आहेत हे ग्राह्य धरलं जात नाही. त्याच्यामुळे पहिली गोष्ट तर ती. दुसरी गोष्ट, समजा तुम्हाला सगळ्याच सब्जेक्ट्समध्ये 45 मार्क मिळाले तरी सुद्धा तुमचा ॲग्रिगेट म्हणजे टोटल ॲव्हरेज जो तो 50% होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला त्या केसमध्ये पूर्ण परत 4ही सब्जेक्ट परत एकदा द्यायला लागतात. तर त्याच्यामुळे ही परीक्षा जी आहे ही जास्त टफ होते आणि ही जर्नी प्रत्येक सीए स्टुडंटसाठी प्रचंड अवघड असते. या सगळ्या परिस्थितीमध्ये फॅमिली प्रेशर असतो की अरे हा परत परत का बरं फेल होत आहे, कारण की हे थोडंसं प्रत्येक फॅमिलीसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट असते की लवकर पास व्हावं, पण हा जो भाग आहे त्याच्यामुळे थोडंसं अवघड होऊ शकतं. म्हणून सीए बनण्याचा जो प्रवास आहे तर तो नेहमीच प्रत्येक सीए साठी खूप मेमोरेबल असतो. नक्की सर, नक्कीच. मॅडम, आम्हाला तुमचाही प्रवास जाणून घ्यायला आवडेल आणि तुमचा अभ्यास करताना तुमच्या समोर एखादी अडचण आली किंवा एखादा अशी आठवण आहे ती तुमच्या लक्षात आहे तर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. नक्कीच. मला असं वाटतं की सीएचा हा अभ्यास हा केवळ बुद्धीची परीक्षा घेणारा नसून तुमची संयमाची आणि मनोबलाची परीक्षा घेणारा आहे. कारण सीए करताना तुम्हाला फक्त अभ्यास करून नाही चालत. जसं सरांनी सांगितलं की तुम्हाला अटेम्प्ट्स लागतात, फेल्युअर्स बघावं लागतं. हो हो त्यामुळे तुम्हाला त्यात संयम ठेवून परत अपिअर होणं एक्झामसाठी आणि तेवढ्याच ताकदीने तुम्हाला परीक्षेची तयारी करणं हा खूप मोठा भाग आहे त्याच्यामधला. मला जे आठवतं की परीक्षेच्या आधी जी काही पोटात गोळा यायचा म्हण आहे ती अजूनही ती म्हणजे त्यावेळेस आम्हाला जाणवायची. उद्या पेपर आहे आणि आपल्याला अजून काहीच झालं नाहीये, काय येणार आहे काही माहित नाही. आणि सीएच्या अभ्यासामध्ये स्ट्रक्चर्ड कुठलीच गोष्ट नसते की पुस्तकात दिलेली गोष्ट मला पेपरमध्ये येईलच याची काहीच खात्री नाही. त्यामुळे तुम्हाला खूप लॉजिक वरती तुम्हाला काम करून परीक्षा दिली गेली पाहिजे. त्यामुळे सीएची जर्नी ही सगळ्यांसाठीच खूप खडतर असते. मला ती फक्त त्यांच्यासाठीच नाही, त्यांच्या फॅमिलीसाठी तितकीच खडतर असते. कारण फॅमिलीला पण सगळ्यांना सांगावं लागतं की माझी मुलगी सीए करतेय, ती फेल होतीये पण परत अपिअर करतेय. पण त्यांच्या मला एक आठवण अशी आठवते की माझ्या बाबांनी एक असं सांगितलं होतं की नाव तर जन्माला आल्यानंतर बाय डिफॉल्ट मिळून गेलं, हो हो पण त्याच्या आधी तुला काहीतरी कष्ट स्वअर्जित करून स्वकष्टाने मिळवलेली डिग्री तुला वेगळं नाव लौकिक देईल. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी ते सीए मिळवला वर्ड तो इतका माझ्यासाठी प्रेस्टिजियस झालेला आहे की आज माझी ओळख कोणी पण नुसतं प्रियंका म्हणून नाही करून देत, सीए प्रियंका म्हणून केली जाते. आणि ही गोष्ट सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची आहे. वा. तर जिओलाइट आणि इंड्युरन्स टेक्नॉलॉजीज मधील तुमच्या अनुभवाने तुम्हाला नेमकं काय शिकवलं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. सीए झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मी या दोन्ही कंपन्यांसोबत काम केलं आणि या दोन्ही कंपन्यांमध्ये जसं एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज ही कंपनी जी आहे ही ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग करणारी संभाजीनगर मधली कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये मी ग्राउंड लेवलला म्हणजे अगदी फॅक्टरीमध्ये काय चालतं, काय कशा प्रकारे सर्व ट्रान्झॅक्शन्स होत असतात, एसओपीज ज्या असतात, कुठल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालतात, ह्या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने शिकलो. म्हणजे एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी सारखी कंपनी ही मला असं वाटतं की जगातली सगळ्यात चांगली प्रॅक्टिसेस फॉलो करणारी कंपनी असेल. तर अशा सर्व चांगल्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या मला तिथे बघता आल्या, तिथे शिकता आल्या. त्याच्यानंतर डेलॉइट सारख्या कंपनीमध्ये मी जेव्हा काम केलं त्यावेळेस तिथला जो अनुभव होता हा असा होता की प्रत्येक गोष्टीला तुमच्याकडे कारण असलं पाहिजे. एखादी गोष्ट करतोय तर ती का करता आणि नाही करत आहे तर ती का नाही करते, ह्या गोष्टींचं खूप स्पेसिफिक कारण तुमच्याकडे असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट ही वरवरची असून काम नाही चालणार. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये बारकावे शोधता आले पाहिजे. ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या माझ्यासाठी खूप आयुष्यभरासाठीची चांगली लर्निंग देऊन गेलेल्या आहेत. नक्की सर. मॅडम, MNC मध्ये काम करण्याचा तुमचा अनुभव आणि तुम्ही आता स्वतंत्र प्रॅक्टिस करताय तर त्याचा अनुभव, ह्या दोघांमध्ये काय वेगळं जाणवलं तुम्हाला? दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला असं सांगावं वाटतं की MNC आणि स्वतंत्र प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. MNC मध्ये असं आहे की तिथे सगळ्या एस्टॅब्लिश सिस्टीम्स आहेत आणि प्रॅक्टिस करताना असं आहे की तुम्हाला रोज नवीन विषय येतात आणि रोज नवीन वेगळ्या गोष्टींवरती तुम्हाला अभ्यास करावा लागतो. समोरच्याला त्यानुसार कन्सल्टन्सी द्यावी लागते.
MNC मध्ये तुम्ही एकाच क्षेत्रामध्ये एकाच विषयामध्ये तुम्हाला मास्टरी मिळते. प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे सकाळी एखादा व्यक्ती येतो मला GST विषयी विचारतो, दुपारी येतो एखादा मला इन्व्हेस्टमेंट विषयी विचारतो, संध्याकाळी येतो एखाद्या कंपनी ऑडिट विषयी विचारतो किंवा इन्कम टॅक्सच्या कन्सल्टन्सी विषयी विचारतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असणं हे प्रॅक्टिसमध्ये खूप गरजेचं आहे. MNC मध्ये असं होतं की तुम्ही फक्त जास्त लोकसंपर्क होत नाही. इथे असं आहे की तुम्हाला माणसं जवळून कळतात, त्यांचे वेगवेगळे विषय काय आहेत ते हाताळायला मिळतात. त्यामुळे हा मला असं वाटतं की प्रॅक्टिसचा खूप छान भाग आहे की जनसंपर्क यात खूप वाढला जातो. नक्कीच नक्कीच. तुमच्या दोघांसाठी प्रश्न येत हा की एकाच घरात 2 CA असण्याचा सर्वात मोठा फायदा काय असतो असं तुम्हाला वाटतं? मला तरी असं वाटतं की आमचे विषय असे असतात की आम्ही कुठेही जेवणाच्या टेबलावर बसलो तरी आमचा कधी कधी ऑफिसचा विषय सुरू होतो. आम्ही टीव्ही बघत असताना पण आम्हाला असं काहीतरी आठवलं की आम्ही टीव्ही सोडून तो विषय डिस्कस केला जातो. पण सगळ्यात चांगला भाग असा वाटतो की मला एक आधार आहे. एखाद्या गोष्टीचं मला सेकंड ओपिनियन हवं असेल तर मी इमिजिएटली त्यांना विचारून तो विषय डिस्कस करू शकते. तर हा मोठा आधार वाटतो. पण दुसरा ड्रॉबॅक पण असा आहे की आम्हाला ऑफिस आणि घर हे दोन्ही मध्ये सेम विषय डिस्कस केले जातात. आणि त्यामुळे आमची मुलगी पण बऱ्याचदा वैतागलेली असते की हे सतत ऑफिसचे विषयच का बोलतात. बरं. आणि मला असं वाटतं की आम्ही दोघं CA असल्यामुळे एक खूप चांगला फायदा असा आहे की दोघांनाही एकमेकांचे ताण जे असतात, प्रेशर जे आहेत ते खूप चांगले कळतात. बरोबर. कारण की आज CAचं लाईफ हे ड्यू डेट्सच्या अराउंड फिरत असतं. म्हणजे प्रत्येक महिन्यामधल्या काही ना काहीतरी ड्यू डेट्स असतात आणि त्या ड्यू डेट्सला त्या गोष्टी झाल्या पाहिजे. मला आठवतं की आमचं लग्न झालं होतं 19 तारखेला आणि 20 तारखेला GST रिटर्न्सची ड्यू डेट होती. तर आम्ही दोघं सुद्धा 20 तारखेला GSTचे रिटर्न्स भरत बसलेलो होतो. त्याच्यामुळे ही गोष्ट अशी साहजिक होते की त्यामुळे तिला 20 तारखेला असं वाटलं नाही की हा काय करत बसला आणि मला वाटलं नाही की ती काय करत बसली. असे गोष्टी असतात या सहज त्याच्यातनं साध्य होतात. नक्कीच नक्कीच. मॅडम, कर विषयी बाबतीत लोक सर्वाधिक कोणत्या चुका करतात असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की त्यांना कळालं की ड्यू डेट आहे तर त्यांनी त्याच्या आधी सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे. तुमच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही CA कडे जाऊन त्याला व्यवस्थित देऊन त्यांचा कंप्लायन्स वेळेत होतोय की नाही हे चेक केला गेला पाहिजे. पण आपल्याकडे असं असतं की इन्कम टॅक्स GSTची ड्यू डेट आली की ते आदल्या दिवशी येतात, CA कडे डेटा देतात आणि त्यांना म्हणतात की करा हे सगळं. तर ह्या गोष्टींमध्ये त्यांचा जो नोंदी किंवा हा भाग अकाउंटिंग व्यवस्थित झालेला नसल्यामुळे तो प्रॉब्लेम CA लाही होतो आणि त्यांनाही होतो. तर मला असं वाटतं की तुम्ही तयारी ठेवा सगळ्या गोष्टींची आधी, त्यानुसार वेळेमध्ये रिटर्न्स दाखल करण्यासाठी तयारी करा. नक्कीच नक्कीच. सर, आजच्या भारताच्या आर्थिक विकासात CA कोणती भूमिका बजावत आहेत असं तुम्हाला वाटतं? भारत आज जगातली 3री सर्वात मोठी आर्थिक व्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय आणि ह्या प्रवासामध्ये CA हा एक अदृश्य कणा आहे. आता गेल्या 10-15 वर्षांमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहेत लॉ मध्ये. जसं आपल्याला सगळ्यांना रिसेंटली माहिती आहे की GST आला होता, म्हणजे एक्साईज आणि वॅट हे सगळं जाऊन GST आलं 2017 मध्ये. हे चालू झालं. हा एक क्रांतिकारक बदल देशामध्ये होता. पण हा बदलाने भारतामध्ये सहजपणे हा सगळा जो आहे तो डायजेस्ट केला, समजून घेतला. त्याचं खूप मोठं कारण आहे CA. कारण की GST येणार त्याच्या 1 वर्ष आधीपासून सर्व CAंनी GSTचा अभ्यास चालू केलेला होता. सर्व बिझनेस करणाऱ्या लोकांना हा सगळा GSTचा विषय समजून सांगितला होता. तुम्हाला कुठल्या बदलांना सामोरं जावं लागेल, काय गोष्टी बदलणार आहेत, काय गोष्टी तशाच राहणार आहेत, हे सर्वांना सोप्या शब्दामध्ये समजून सांगण्याचं मोठं काम सर्व CAंनी केलं होतं. नक्कीच. याच्यासारखाच 2013 मध्ये एक कंपनीज ऍक्ट जो होता, तर 1956चा कंपनीज ऍक्ट बदलून 2013 मध्ये तो नवीन इंट्रोड्यूस केला गेला. त्याच्यामध्ये सर्व चेंजेस झाले. आणि अगदी रिसेंट म्हटलं तर जो इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 आतापर्यंत आपण फॉलो करत होतो, तर त्याच्या जागी आता इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 आलेला आहे. भलेही सरकार असं म्हणतं की 2025चा ऍक्ट हा आपल्या सगळ्यांना समजण्यासाठी सोपा आहे, पण तरी सुद्धा जनसामान्यांना तो समजण्यासाठी तेवढा सोपा कधीच असू शकत नाही. त्याच्यामुळे परत एकदा तो जनसामान्यांना समजून सांगणार, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत, काय काय गोष्टी चांगल्या आहेत, हे सगळ्यांना समजून सांगण्याचं काम परत CA करतो. हे सोडून परत दुसरं पण आपल्याला असं बघता येईल की आज भारतामध्ये स्टार्टअप्सची लाट आहे. खूप सारे नवीन उद्योग जे आहेत ते जन्माला येतात आणि CAचं काम हे फक्त अकाउंटिंग करणं, टॅक्सेशन बघणं इथपर्यंतच मर्यादित न राहता छोट्या गोष्टींमध्ये सगळ्या बिझनेसेसला सपोर्ट करणं, जसं की फंडिंग रिलेटेड असेल, त्याच्यानंतर तुमच्याकडे आर्थिक व्यवहारांची घडी बसवणे असेल, अशा सगळ्याच गोष्टींमध्ये आज CA जो आहे तर तो भारतामध्ये आर्थिक विकासाची खूप महत्वाची भूमिका बजावतोय.
नक्कीच नक्कीच. मॅडम, महिला सीए साठी आज कोणत्या संधी उपलब्ध आहेत असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आपण बघतो की बऱ्याच महिला सीए होण्याचं स्वप्न बघतायत, तर त्यांच्यासाठी किती संधी उपलब्ध आहेत? आज ही परिस्थिती खूपच आशादायक आहे आणि मला हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. हा व्यवसाय असा आहे की जिथे तुमचं ज्ञान बोलतं, ना की तुम्ही महिला आहात की पुरुष आहात हे बघितलं जात नाही. आणि संधीचं सांगायला गेलं तर आजकाल महिलांसाठी खूप जास्त चांगल्या संधी, करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून सीए कडे बघितलं जातं. कुणी मोठ्या कंपनीत सीएफओ होतंय, तर कुणी स्वतंत्र प्रॅक्टिस करतंय किंवा कुणी एक सल्लागार म्हणून काम करतंय. आणि सर्वात महत्वाचं की या व्यवसायात लवचिकता आहे. कुटुंब आणि करिअर दोन्ही सांभाळता येतं आणि गरज पडल्यास घरून स्वतःच्या वेळेत कामही करता येतं. मी स्वतःचं एक उदाहरण देते. मला घरून सपोर्ट आहे सासूबाईंचा आणि आईचा, आणि मी मुलीला सांभाळत माझी स्वतःची प्रॅक्टिस व्यवस्थितपणे करू शकते. आणि मी तरुण मुलींना सांगू शकते, लग्न आणि मूल झालं की आपलं करिअर संपलं असा विचार न करता तुम्ही योग्य नियोजन आणि कुटुंबाचा पाठिंबा घेऊन दोन्ही अगदी उत्तमरित्या सांभाळू शकता. वर्क लाईफ बॅलन्स हा सीए मध्ये खूप चांगला करू शकतो आणि त्यामुळे मी मुलींना सांगेल की तुम्ही सीए कडे जरूर जा. अभ्यास ह्या खूपच महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये परीक्षा पास करणं अवघड आहे, पण तुमच्यासाठी करिअर अपॉर्च्युनिटी म्हणून खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज पुढे येऊ शकतात. तर डेफिनेटली तुम्ही ह्याचा विचार करावा. नक्कीच नक्कीच. सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सीए क्षेत्रात कोणते बदल होणार आहेत किंवा झाले आहेत असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. गेल्या 2 वर्षापासून मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा जो विषय आहे तो आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये तो खूप जास्त आता आपल्यासमोर येतोय. खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यावरती चर्चा अशी होते की एआय आल्यामुळे खूप जास्त बेरोजगारी वाढेल आणि खूप जास्त प्रमाणामध्ये कामं जे आहेत ते कमी होतील. पण मला एक्झॅक्टली याच्या उलटं असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आपण काम करणं आवश्यक आहे ते कामं जास्त होतील रादर दॅन द रिपिटेटिव्ह वर्क. म्हणजे जे काम तुम्ही रोज रोज सेम पद्धतीने सारख्याच पद्धतीने करता, तर ते रोज रोज तुम्हाला करत बसायची गरज नाही. आता एआय त्याची काळजी घेईल. तुम्ही आता दुसरं अजून प्रोडक्टिव्ह काम जे आहे ते तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे असं आता सीएच्या क्षेत्रामध्ये तर ही गोष्ट खूप जास्त होती की ज्या कामाला एरवी तुम्हाला 3 तास 4 तास किंवा 3 दिवस 4 दिवस लागत होते, 4 तासाचं काम हे आता तुमच्या 10 मिनिटाचं काम राहिलेलं आहे. तर ह्या गोष्टी झाल्यामुळे होतं काय की उरलेला जो वेळ आहे तर तो सीए साठी फ्री वेळ आता मिळाला आहे. ह्याच्यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर आधी जेवढ्या प्रमाणात कामं होत होते, म्हणजे ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह बिझनेस म्हणू शकतो, तर त्या क्वांटिटेटिव्ह बिझनेसमध्ये खूप जास्त वाढ होऊ शकते. हा पहिला भाग होऊ शकतो. दुसरा हा की ज्या कामांमध्ये खूप जास्त क्लरिकल वर्क आहे, अननेसेसरी ज्याच्यामध्ये वेळ जातो, तर ह्या सगळ्या गोष्टी कमी वेळेत होऊ शकतात. म्हणून तुम्ही अजून वेगळ्या दिशेने तुमची वाटचाल करू शकता आणि अजून चांगल्या पद्धतीने सर्व्हिसेस देऊ शकता. हे तुम्हाला एआय कडनं एक्सपेक्ट करू शकता. नक्कीच सर. मॅडम, एआय आणि ऑटोमेशन वाढत असताना मानवी कौशल्यांची गरज किती राहील किंवा किती पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राहुलने जी एआयची बाजू जी छान सांगितली आहे, त्याला मी आता माणसाची बाजू जोडते. मला असं वाटतं की यंत्र आकडे देऊ शकतं, अहवाल बनवून देऊ शकतं, पण काही गोष्टी फक्त माणूसच करू शकतो. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एक क्लायंट माझ्याकडे आला होता. तो खूप काळजीत होता. त्याला खूप टेन्शन आलं होतं की त्याला एक नोटीस आली होती. तो खूप घाबरलेला होता. त्या क्षणी मला असं वाटतं की त्याला फक्त आकडे आणि अहवाल याची गरज नसून त्याला एक धीर द्यायची गरज आहे की काळजी करू नकोस, आपण यातून काही मार्ग काढूया आणि मी आहे तुमच्या सोबत. हा म्हणणारा फक्त माणूसच असतो, तो एआय नाही करू शकत. आणि दुसरं मला असं वाटतं की एआय तुम्हाला काय आहे हे सांगेल, पण का आहे आणि आता यापुढे काय करायचं आहे याचा निर्णय, आणि तो पण एथिकल बाजू सांभाळून निर्णय, हा फक्त एक सीएस घेऊ शकतो. प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक व्यवसायाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसार योग्य सल्ला देणं ही कला आहे. तो यंत्र किंवा ही टेक्नॉलॉजी नाही करू शकत. म्हणून मला असं वाटतं की एआय आणि ऑटोमेशन जसं जसं वाढेल तशी तशी जजमेंट, संवाद, सहानुभूती आणि सचोटी ही मानवी कौशल्य कमी नाही तर उलट अधिक मौल्यवान होतील. अगदी बरोबर. सर, आजकालच्या विद्यार्थ्यांनी सीए सोबत कोणती अतिरिक्त कौशल्य शिकली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की एकतर सगळ्यात पहिले एआयचा जमाना आहे, तर त्याच्यामुळे एआयचे स्किल्स आपल्याला माहिती असणं हे आज सगळ्यात पहिली तुमची स्किल्स डेव्हलपमेंटचे महत्वाचा भाग आहे. दुसरं महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की तुमचं कम्युनिकेशन स्किल आणि तुमचं प्रेझेंटेशन स्किल ह्या 2 गोष्टींवरती खूप जास्त काम करायची आवश्यकता आहे. या 2 गोष्टी खूप जास्त मॅटर करतात जेव्हा तुम्ही जास्त मोठ्या क्वालिटीचे, जास्त चांगल्या क्वालिटीचं काम करू इच्छिता. तर त्याच्यामुळे या 2 गोष्टीवरती आज सीए विद्यार्थ्यांनी नक्कीच काम करायला पाहिजे.
नक्की सर. मॅडम, सीए होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? मला या मुलांना मनापासून काही सांगायचं आहे, कारण मी स्वतः तो एक प्रवास अनुभवला आहे. हा प्रवास खरं तर लांब आहे आणि खूप खडतर आहे, पण तो नक्की सार्थक आहे. वाटेत अपयश येईल, कदाचित एखादा ग्रुप जाईल, तुमचं फ्रेंड सर्कल पुढे गेल्यासारखं वाटेल, पण लक्षात ठेवा, एक परीक्षेचा निकाल म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्याचा निकाल नाही. मी एक गोष्ट सांगते की सीए होताना अपयश ज्यावेळेस पचवायला शिकवता, तीच तुमची खरी कमाई असते, कारण पुढे आयुष्यात आणि व्यवसायात तीच चिकाटी कामी येते. ती कन्सिस्टन्सी तुम्हाला खूप मदत करते. आणि दुसरं की सीए कडे फक्त पैसा कमवण्याचा मार्ग समजू नका. सीए ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. तर समाजाने दाखवलेला तुमच्यावरचा विश्वास आहे. ज्या दिवशी तुम्ही ती सही करता, त्या दिवशी लाखो लोकांचा विश्वास तुमच्या खांद्यावर येतो. त्यामुळे ध्येयावर नजर ठेवा, संयम ठेवा, प्रामाणिकपणा कधीही सोडू नका. यश नक्कीच तुम्हाला मिळेल. नक्कीच मॅडम, नक्कीच. आता तुमच्या दोघांसाठी प्रश्न आहे की जेव्हा घरात कामाविषयी चर्चा होते तेव्हा सीए म्हणून मतभेद जास्त होतात की एकमत जास्त होतं? खरं सांगू का? खरं तर 2 सीए घरामध्ये असतात म्हणजे किमान 3 मत ह्याच्यामध्ये येतीलच. आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस माझी बहीण आणि भाऊजी हे पण दोघे सीए आहेत, तर ओके. आम्ही असे 4 जण ज्यावेळेस सोबत असतो तर त्यावेळेस सगळ्यांचे वेगवेगळे मत येतात. सगळ्यांचे वेगळे मत असतात आणि त्या प्रत्येकाचं त्याच्या मागचं जे भूमिका असते ती पण तेवढी स्पष्ट असते आणि खमखर असते. त्याच्यामुळे एखाद्या विषयावरती सुरुवातीला आमचं एकमत होईलच असं नाही, पण त्याच्यातच खरी मजा आहे खरं तर. कारण की दोघे एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या नजरेने बघत असतात. एक जण 6ला 9 म्हणत असतो, दुसरा 9ला 6 म्हणत असतो. बरोबर बरोबर. सो 2 बाजू आहेत एकाच कॉईनच्या. त्याच्यामुळे ती कधी कधी करविषयक बाब असते किंवा कधी एखाद्या केसचा दृष्टिकोन असतो, त्यावेळेस मतभेद येतात, पण शेवटी एखाद्या कन्क्लुजनला येऊन आम्ही त्याच्यावरती पुढे तोडगा काढतो. नक्कीच. शेवटी याच्यामध्ये काय आहे की भांडण होत नाही, कारण आमच्याकडे एक समान भाषा आहे, जे की आकडे आणि तर्क. हो. त्याच्यामुळे जिथे ज्याचं परडं जास्त हेवी होतं तिथे आम्ही त्या बाजूनी दोघं जण ओके होऊन जातो. अगदी बरोबर. दोघांसाठी हे परत की पती पत्नी आणि सहकारी या दोन्ही भूमिका सांभाळताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या वाटतात तुम्हा दोघांना? की खरंच तारेवरची कसरत होते आणि आम्ही ती शिकत शिकतच जमवली आहे. सर्वात महत्वाचा धडा एक अदृश्य सीमारेखा राखणं, कारण ऑफिस मधले मतभेद घराच्या उंबरठ्यावर आणायचे नाहीत आणि ते जेवणाच्या टेबल पर्यंत आणायचे नाहीत, आणि त्या उलट घरातले काही विषय असतील ते बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. ही एक तारेवरची कसरत सांभाळत आम्ही करतोय. दुसरी गोष्ट अशी की एकमेकांचा कामाचा आदर. आम्ही एकमेकांना सुधारणारे नाहीत, तर एकमेकांचे पूरक आहोत हे लक्षात ठेवत आम्ही काम करतोय. राहुलची जी ताकद एका जागी आहे आणि माझी दुसऱ्या जागी, आणि एकत्र आल्यावर आम्ही अधिक चांगलं काम करतो. आणि सर्वात महत्वाचं की विश्वास. नवरा बायको म्हणूनही आणि सहकारी म्हणूनही सगळंच एका पायावर उभं करणं आहे. गंमत म्हणजे ज्या विश्वासाचं काम आम्ही व्यवसायात करतो, तोच विश्वास आमच्या नात्यात पण आहे. सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे की पुढील 10 वर्षात सीए व्यवसाय कसा बदललेला दिसेल? पुढील 10 वर्षामध्ये सीए व्यवसाय खरंच खूप एक्साइटिंग आहे. एक अभ्यास असा झाला होता की ज्याच्यामध्ये म्हटलं होतं AI आल्यामुळे कुठले 10 प्रोफेशन सगळ्यात जास्त डेंजरमध्ये, तर त्या सर्व प्रोफेशनमध्ये एक नाव हे सीए या प्रोफेशनचं पण होतं. पण मला असं वाटतं की आज जे भारतातले सीए आहेत या गोष्टीवरती अडॉप्शन करून आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवून सहज ठेवू शकतात. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे की इथून पुढे सीए जे आहेत हे फक्त आकडे तपासणारे किंवा रिटर्न्स भरणारे असे न राहता त्यांच्याकडे जो एक व्ह्यू असतो, एखाद्या गोष्टीवरचा जो त्यांचा इंटरप्रिटेशन असतो, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती त्यांचं काम जास्त वाढणार आहे इथून पुढे. दुसरी गोष्ट अशी की आता जमाना असा झालेला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन्स असतात. जसं मी इंटरनॅशनल टॅक्सेशनमध्ये काही स्पेशलायझेशन्स करतोय, किंवा एखादा काही फॉरेन्सिक ऑडिट्स असतात ज्याच्यामध्ये सायबर क्राईम्स असतात किंवा असे जे क्राईम्स असतात त्या सगळ्यामध्ये सपोर्ट करणारे सीए आहेत. काही सीए असे आहेत की जे स्टार्टअप्सला फंडिंग खूप चांगली आणून देऊ शकतात. काही सीए असे आहेत की जे टॅक्सचे जे मॅटर्स असतात ते खूप मोठ्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकतात. अगदी हायकोर्टापर्यंत टॅक्सचे सगळे विषय घेऊन जाणारे सीए आहेत आज. तर त्याच्यामुळे इथून पुढच्या 10 वर्षांमध्ये स्पेशलायझेशन हा सगळ्यात मोठा रोल प्ले करेल. नक्की सर, नक्की. तुम्हा दोघांसाठी प्रश्न आहे शेवटचा आपला. सीए डे निमित्त तरुणाईसाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी तुम्ही दोघं काय संदेश द्याल? मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठे स्वप्न बघा. आता आपण छोट्या शहरात राहतो, छोट्या गावात राहतो की खूप मोठ्या शहरात राहतो, ही गोष्ट खूप कमी मॅटर करते. कारण की माहिती ही सगळ्यांकडे सारखीच आहे. ज्या सगळे टूल्स आहेत हे सगळ्यांसाठी सारखेच आहेत. तुम्ही स्वतःला जेवढे जास्तीत जास्त स्मार्ट कष्ट करून या सगळ्या गोष्टी करताल, म्हणजे फक्त कष्ट करणं हे आता आवश्यक नाहीये, स्मार्टली तुम्ही ते कष्ट केले पाहिजे. आणि त्याच्यानुसार जर का तुम्ही काम करत राहिला तर तुम्हाला नक्कीच खूप चांगलं करिअर
होऊ शकतं तुमचं. नक्कीच नक्कीच सर. मला याच्यात एक गोष्ट अशी ऍड करावी वाटते की आर्थिक साक्षरता ही फक्त सीए पुरती मर्यादित नाही, ती प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. तुमच्या मेहनतीच्या पैशाची काळजी घ्या, योग्य वेळी योग्य सल्ला घ्या आणि आर्थिक बाबतीत जागृत राहा. हाच माझा एक सगळ्या श्रोत्यांना एक सल्ला आहे. नक्कीच मॅम. आणि आम्हाला सर्वांना सीए डेच्या सर्वांना खूपच शुभेच्छा द्याव्या वाटतात या ठिकाणी. आणि आम्ही दोघंही ज्याच्यासाठी काम करतो ते एकच आहे की तो आहे तुमचा विश्वास, आणि तोच आमचा सन्मान आहे, तीच आमची जबाबदारी आहे. नक्की सर. खरंच राहुल सर आणि प्रियंका मॅडम, आजच्या या सुंदर संवादातून सीए हा केवळ आकड्यांचा व्यवसाय नसून विश्वास, जबाबदारी आणि देशाच्या आर्थिक विकासाचा मजबूत आधारस्तंभ आहे हे आपल्याला समजलं. तुमच्या दोघांच्या अनुभवातून आम्हाला सीए क्षेत्रातील संधी, आव्हानं, बदलतं तंत्रज्ञान आणि यशाचा मार्ग जाणून घेता आला. विशेष म्हणजे एकाच कुटुंबात 2 सीए असूनही तुम्ही दोघंही आपल्या स्वतंत्र ओळखी निर्माण करत आहात. ही गोष्ट खरोखरच प्रेरणादायी आहे. धन्यवाद. रेडिओ देवगिरीच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आजचा सीए डे स्पेशल कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया नव्या विषयासह, नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.